केसनंदवाडे बोलाही गणातील पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आणि युवकांचे स्फूर्तीस्थान महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक असलेले युवा कार्यकर्ते कुशाल नाना गोरख सातव यांच्या शिरसवडी तालुका हवेली येथील गावभेट दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांनी काठी आणि घोंगडी देऊन घोडागाडीतून मिरवणूक काढून भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। केसनंदवाडे बोलाही पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार म्हणून कुशाल नाना गोरख सातव यांचे शिरसवडी येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेलं होतं। शिरसवडी येथे आगमन होताच ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण आणि जेसीबीने भव्य पुष्पहार घालून जल्लोषपूर्ण मिरवणूक काढून त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या भगव्या वादळाचे शिरसवडी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलंय। या प्रसंगी शिरसवडीमधील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सभासद, शेकडो समर्थक आणि असंख्य तरुण कार्यकर्ते, महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथाची शपथ घेऊन कुशाल नाना यांना एकनिष्ठेने सर्व गटतट विसरून साथ देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। या सगळं बघून आम्ही सर्वजण वाढवून गेलेला आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी घरी उचलेली आहे। आता बघितली आम्ही बसलेल्या आणि खरं तर सांगायचं झालं तर तुम्ही सर्वजण आज ज्येष्ठ असताना कांदी बसवत मी देणं हे मला सुद्धा आज वेळ होतच नाही। मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या पुढे येऊन पायाला सुरक्ष करून आपला आशीर्वाद घेऊ शकत नाही, तर इथूनच मी आपल्या सर्वांना सोबत होतो आणि तुम्ही तुम्हाला आशीर्वाद असा याची मी अपेक्षा करतो। उशीर रपून झालेला आहे आणि आम्हाला सर्वांचं नामोल्लेख करणं माझ्या त्यांनी शक्य होणार नाही, त्याबद्दल मी आम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। वाटला या ठिकाणी सर्व जणांनी आपापले मनोगत व्यक्त केलेलं आहे। लोकशाही जास्त झाल्यामुळे मी काही जास्त अधिक बोलणार नाही, तर मला सांगतो हा तुला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या विचारावरती हा हरणारा महाराष्ट्र आहे। आपल्या देशात आपले पाहिजे आज मला कसं माहीत नाही पाहिजे आणि आपलं चारित्र्य विचारांवरती चालणार आहे। आपलं कधीही कोणावरती अन्याय करणार नाही, म्हणजे आपल्यावर अन्याय होत असत थोडंफार आपण चलनही करणार नाही या विचाराच्या बोला। आणि आज पंचायत समितीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून येत आहे आणि तुम्ही जो मला सर्वजण लोक प्रतिसाद देत आहे हा बोलून मला आज निश्चयाने असं वाटायला लागलं आहे की आपला विजय हा चालेल आहे। पंचायत समितीवरती गेल्याच्या नंतर त्या पुढची महिला जी काही ताकद परत ती ताकद हे तुमच्यासाठी पूर्णपणे विमानापासून जेवढा मला प्रयत्न कापला तेवढा प्रयत्न करून मी वापरत आणि जे काही तुम्ही मला आजच्या जपणीपर्यंत आणलं किंवा ज्या काही माझा सबस्क्राईब केला आणि जो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत आहे हे उपकार म्हणजे मी या काळाबरोबर आपल्याला समज सांगतो की आयुष्यभर तुम्ही जी सांगणार आहे। जसं आपल्या आर्याने बोलला, येस बोलला, मी सुद्धा त्यांच्यातला जायचे, मला सुद्धा जास्त अधिक बोलता येईल थोडे सर्वजण पुढं बसलेले असल्याने माझ्यासुद्धा पायखंडी त्यातून टाकतात, पण जरी मला बोलता येत नसलं तरी माझं काम करण्याची पद्धती आठवड्यात आपण सर्वांनी बघितलेली आहे आणि त्या कामाच्या फिलोसॉफी तुम्ही मला फायनल समितीमध्ये निवडून घ्यायचा हेच मी अपेक्षा बाळगतो आणि काही आवडतो। कुशाल नाना सातव हे असे उमेदवार आहेत की आमच्या ग्रामीण भागातल्या गणातील कुठल्याही ग्रामीण भागातील गाव असेल त्या गावातल्या कुठल्याही कुटुंबातला काही अडचण असेल तरी त्यांना धावून जाऊन त्यांची संकटाचं किंवा त्यांचे जे काम असेल त्याचं निराकरण करणारा हा उमेदवार आहे। कारण कुशाल नाना सातवांचे वडील गोरखाबा हेही समाजकारणामध्ये आघाडीवरला कार्यकर्ता आहेत। केसनसारख्या मोठ्या गावामध्ये समाजकारण आणि राजकारण दोन्ही एकत्र चांगल्या पद्धती समाजसेवा करणारे गोरखाबा होते आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि आम्हा सर्व गणातील सर्व लोकांना असं वाटतं की आमच्या घरातील उमेदवार आहे आणि समाजसेवेचं व्रत त्यांच्या घरामध्ये आहे, त्यांना समाजसेवा करण्याची अतिशय मोठी स्वभाव आहे, छंद आहे आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराला सर्व गणातील लोक बहुमताने निवडून देणार आहोत। तरुणांना भावणारा हा उमेदवार, सर्वसामान्यांच्या घरामध्ये पोचलेला हा उमेदवार आणि हा नावाप्रमाणे कुशल असलेला समाजासाठी मिळालेला एक दागिना म्हणायला काही हरकत नाही। खरं तर कुशल नानाच्या स्वभावाप्रमाणे ते अतिशय प्रेमळ आणि
लोकांच्या भावनिक अशा पद्धतीने काम करणारा नेता आहे. पूर्व हवेलीमध्ये असा नेता घडणं गरजेचं आहे, कारण का पूर्व हवेलीचा विकास त्या मानाने तालुक्याच्या मानाने थोडा कमी राहिलेला आहे आणि तो भरून निघण्यासाठी कुशल नानासारखा एक तरुण आणि तडफदार नेतृत्व या भागात उदयास यायला हवं आणि म्हणून आम्ही सगळेजण या कुशल नानांच्या मागे पूर्व हवेली एकमताने ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.